रसाळ टोमॅटोची ही चटणी अगदी भाजीला काही नसतानासुद्धा हा उत्तम पर्याय आहे बरं का. तिखट, झणझणीत आणि चविष्ट अशी ही टोमॅटो चटणी जेवणाची चव दुप्पट करते आणि बनवायलासुद्धा अगदी इझी आहे. चला मग वेळ न घालवता रेसिपी पाहूया. तर मंडळी, लाल असे टोमॅटो घेतलेले आहेत अगदी 3. ही चटणी बनवण्यासाठी असे पिकलेलेच टोमॅटो लागणार आहेत आपल्याला. खूप काहीसे कच्चे टोमॅटो निवडू नका. माझ्याकडे सुद्धा हे जे टोमॅटो आहेत ना, ते खूप काहीसे पिकलेले नाही आहेत, अगदी थोडेफार कच्चेत आहेत बरं का. तर ना हे टोमॅटो आपल्याला दोन्ही साईडने भाजून घ्यायचे आहेत. तर लोखंडी तवा ठेवलेला आहे गॅसवरती आणि त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये हे जे टोमॅटो आहेत ना, ते चिरून घेतलेले हे टोमॅटोची एक बाजू अशी ठेवून द्यायची आहे आणि झाकण ठेवून अगदी 3 ते 4 मिनिटासाठी कमी गॅसवरती ना हे जे टोमॅटो आहेत ना, ते भाजून घ्यायचे आहेत. आफ्टर 3 ते 4 मिनिटानंतर झाकण काढून पाहूया आणि पाहू शकता मस्तच अशी टोमॅटोची जी ठेवलेली बाजू आहे ना, ती छान अशी भाजली गेलेली आहे. तसेच दुसरीसुद्धा टोमॅटोची बाजू आपण भाजून घेणार आहोत. तर जो टोमॅटो आहेत ना, ते पलटी केलेला आहे आणि त्या बाजूने सुद्धा झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटासाठी छान असे टोमॅटो भाजून घेतलेले आहेत आणि यावरची आता आपल्याला साल काढून घ्यायची आहे. आणि पाहू शकता व्हिडिओमध्ये आता तुम्हाला इथे समोर दिसतच असेल किती इझिली ही जी साल आहे ना टोमॅटोवरची ती निघली जाते. म्हणजे टोमॅटो जे आहे ना, तो छान असा भाजलेला आहे, छान असा तेलामध्ये परतला आहे. साल काढून झाल्यानंतरसुद्धा अगदी 2 ते 3 मिनिटभर हे जे टोमॅटो आहे ना, ते मी आणखीन छान असे परतून घेतलेले आहेत, भाजून घेतलेले आहेत. आता टोमॅटोसुद्धा छान असा भाजला गेलेला आहे. तर हे टोमॅटो आहे ना काढून घेऊया. यानंतर यामध्ये थोडीशी तेलाची धार सोडूया आणि परत एकदा 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत ना, ते तेलामध्ये भाजून घेणार आहोत. म्हणजेच लसूण जो आहे ना, तो सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये मऊ होईपर्यंत भाजून घेणार आहोत. छान असा भाजला गेलेला आहे, तर ते सुद्धा काढून घेऊया. आता घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं. मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला टोमॅटो त्याचबरोबर भाजलेला लसूणसुद्धा ॲड केलेला आहे आणि झाकण लावूया आणि अगदी मिक्सरला 1 ते 2 वेळेस फिरवून घेऊया. खूप काहीसं पातळ प्युरी करायची नाही आहे आपल्याला. अगदी जाडसर असं हे जे टोमॅटोचं वाटण आहे ना, ते करून घ्यायचं आहे. तर वाटण जे आहे ना, ते परातीमध्ये काढलेलं आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे खूप सारी आणि लाल तिखट चवीनुसार. त्याचबरोबर मीठसुद्धा टाकलेलं आहे चवीनुसार. छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. आता ही जी चटणी आहे ना, तुम्ही अशीच खाल्ली तरी चालेल. ही चटणी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, अगदी चपातीसोबतसुद्धा एन्जॉय करू शकता. पण इथे मी ह्या चटणीला तडका देणार आहे, म्हणजे आणखीन ह्या चटणीची चव वाढवणार आहे. तर आहे ना, त्याच तव्यामध्ये आहे ना तडका देणार आहोत. तव्यामध्ये 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये मोहरी आणि जिरे टाकलेले आहेत. आता छान असे फुलले गेले ना, की यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता आणि सुकी मिरची. ते सुद्धा तेलामध्ये आहे ना 1 मिनिटभर आहे ना परतून घेऊया. छान असा कढीपत्त्याचा सुद्धा चर्रकन असा तडका बसलेला आहे. तर आता आहे ना भाजलेलं टोमॅटो यामध्ये ॲड करूया. आता ही जी चटणी आहे ना, ती 2 ते 3 मिनिटासाठी तेलामध्ये अशीच परतून घेऊया. आणि खरंच सांगते, ही जी चटणीची चव आहे ना, ती खरंच खूप स्वादिष्ट आहे बरं का, चविष्ट आहे. जर तुमच्याकडे भाजीला वगैरे काही नसेल ना, तर तुम्ही ही चटणी टिफिनलासुद्धा देऊ शकता. एवढी कमाल लागते ही चटणी. अगदी ज्वारीच्या भाकरीसोबत तर म्हणाल ना, तर ह्याची चव आहे ना अप्रतिम आहे बरं का. मला पर्सनली ही चटणी खूप आवडली आणि सध्या आहे ना इंस्टाग्राम, यूट्यूबवरती आहे ना ही जी चटणी आहे ना, ती खूप व्हायरल आहे. म्हणूनच म्हटली ही चटणीची रेसिपी मी माझ्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करावी.